आवाज बरोबर येतोय का माझा? हो हो, येतोय येतोय. हो. तर हा दुसरा श्लोक आपण बघितला. इस लोक में कर्म करते हुए ही 100 वर्ष की जीने की इच्छा करे, इस प्रकार मनुष्यत्व का अभिमान रखने वाले तेरे लिए इसके सिवा और कोई मार्ग नहीं है जिससे तुझे अशुभ कर्म का लेपन न हो. तर याचे अर्थ आपण बघितलेलेच आहे. तिसरा श्लोक आहे, असुरिया नामते लोका अंधेन तमसा वृताहा तांस्ते प्रत्याभिगच्छन्ति येके आत्महनो जनहा. वे असुर संबंधी लोग आत्मा के अदर्शन रूप अज्ञान से आच्छादित है. जो कोई भी आत्मा का हनन करने वाले लोग हैं, वे मरने के अनंतर उन्हें प्राप्त होते हैं. मग चौथा आहे, अनेज देकम मनसो जबियो नैन देवा आपनुवम पूर्वमर्शत तद्धावतो नान्यतेति तिष्ठत तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति. वह आत्म तत्व अपने स्वरूप से विचलित न होने वाला एक तथा मन से भी तीव्र गति वाला है. इसे इंद्रिया प्राप्त नहीं कर सकी क्योंकि यह उन सबसे पहले आगे गया हुआ वही विद्यमान है. वह स्थिर होने पर भी अन्य सब गतिशीलों को आक्रमण करता है. उसके रहते हुए ही अर्थात उसकी सत्ता में ही वायु समस्त प्राणियों के प्रवृत्ती रूप कर्मों का विभाग करता है. इथपर्यंत आपलं झालं होतं. याचं थोडंसं विश्लेषण मी अजून घेते. काल आपल्याला अर्धवट सोडावं लागलं. तर हे जे आत्मतत्व आहे कसं आहे, तर हे आकाशाप्रमाणे अतिशय व्यापक आहे आणि वेगवान मनाच्याही पेक्षा जास्त आहे. तर हे सर्वव्यापी आत्मतत्व अपने निरुपाधिक स्वरूप से संपूर्ण संसार धर्मों से रहित तथा अविक्रिय होकर ही उपाधिकृत संपूर्ण सांसारिक विकारों को अनुभव करता है और अविवेकी मूढ़ पुरुषों को प्रत्येक शरीर में अनेक सा प्रतीत होता है. इससे श्रुति ने ऐसा कहा है. श्रुती म्हणजे वेद वगैरे सगळे. तर यांनी सांगितलंय की हे आत्मतत्व जे आहे ते निरुपाधिक स्वरूपाचे असल्यामुळे ते संसार धर्मों से रहित तथा अविक्रिय. अविक्रिय म्हणजे अनचेंजिंग जे आपण म्हणतो ते. तर संसार धर्म से रहित होना याने शक्कर होना. आता शक्कर होना मीन्स काय आहे? शक्कर खाणे आणि शक्कर होणे याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे साखर होणे आणि साखर खाणे. साखर खाणे तर आपण फक्त ओठांना तिची चव घेऊ शकतो, तिची गोडी चाखू शकतो. पण जेव्हा आपण त्या साखरेमध्येच मिसळून जातो तर ते आत्मतत्व काय आहे याची जाणीव आपल्याला होते. हे असे एक्झाम्पल छोटे छोटे त्यांनी दिलेले आहेत. तर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की संसार धर्म से रहित तथा अविक्रिय होकर म्हणजे अनचेंजिंग उपाधिकृत संपूर्ण सांसारिक विकारों को अनुभव करता है. सांसारिक विकार कोणते आहेत? तर आपल्याला माहिती आहे की 4 विकार आहेत. आपण त्याच्यात बघितलं तत्वबोधामध्ये की 4 विकार कोणते? तर जन्म, आपली वाढ होते जन्म झाल्यावर, मग क्षीण क्षीण होत जातो आणि मृत्यू होतो. हे 4 विकार आहे, शरीराचे विकार आहेत ते आपले. तर ह्या 4 अविक्रिय होकर ही उपाधिकृत संपूर्ण सांसारिक विकारों को अनुभव करता है. म्हणजे जेव्हा आपण शरीर धारण करतो तेव्हाच या विकारांची आपल्याला जाणीव असते. और अविवेकी मूढ पुरुषों को. आता अविवेकी मूढ पुरुष म्हणजे आपण काल बघितलंच की त्यांनी अज्ञानी असं त्याला संबोधलेलं आहे. असुरी जे सांगितलं तर ते लोक कोणते? म्हणजे अज्ञानी. पुरुषों के प्रत्येक शरीर में अनेक सा प्रतीत होता है ऐसा श्रुति में कहा है. श्रुती म्हणजे सगळे वेद उपनिषद वगैरे. वह दौड़ते ब्रह्म इतना तेज दौड़ता है अर्थात तेजी से चलते हुए आत्मा से भिन्न अन्य मन, वाणी और इंद्रिय आदि का अतिक्रमण करता है. आपण कालच बघितलं की तो कसा तिकडे सगळ्यांच्या पलीकडे जाऊन तिथे स्थित असतो. दौड़कर पहिले ही अतिक्रमण और वहां स्थित हो जाता है. तर ह्या सगळ्या ज्या आहे ना या पोएटिक लँग्वेजेस आहेत. तर हे जे उपनिषद आहे त्यांचे जे भाष्यकार आहे
ते नेहमी पोएटिक लँग्वेजचा उपयोग करायचे. जसे आपले आजकाल मोठे मोठे पोएट्स असतात, तर ते कोणतेही वाक्य आपल्याला कसं त्या भाषेमध्ये घेतात. त्याप्रमाणे हे जे मोठे मोठे भाष्यकार असायचे, ते सुद्धा ऋषी मुनी मोठे मोठे पोएट असायचे, म्हणजे कवी. त्यांचं मन असं कवींचं मन होतं. तर ही जी लँग्वेज आहे, जसं त्यांनी सांगितलं की वह ब्रह्म इतना तेज दौड़ते, अर्थात तेजी से चलते हुए आत्मा से भी भिन्न अन्य मन वाणी और इंद्रिय आदि का अतिक्रमण कर जाता है, मानो उन्हें पार करके चला जाता है। इव का भावार्थ श्रुती याने तिष्ठत याने ठहरने वाला, इवचा अर्थ त्यांनी तिष्ठत सांगितला आहे. तर तिष्ठत म्हणजे स्थिर राहणारा. इस पद से स्वयं ही दिखला रही है, अर्थात स्वयं अविकारी रहकर ही दूसरों को पार कर जाता है. तर तो कसा आहे, स्थिर म्हणजे कसा आहे की तो कोणत्याच प्रकारे हालचाल त्याची नसते. स्वयं में किसी भी प्रकार का बदल न करते हुए दौड़ता है, म्हणजे तो असतो तिथेच. मग तो जातो कसा, तर ते आपण काल बघितलं की त्याच्याच तयार केलेल्या मायेने तो आपल्याला भासवतो आहे. आणि हा सगळा आभास असतो, माया म्हणजे आभास. तर आपल्याला ते फक्त दिसतं, हमें वो दिखता है, इस प्रकार से हमें समजना है. तर मग त्यांनी सांगितलं की तो स्थितच असतो, पण आपल्याला दिसतो काय की तो गेलेला आहे तिकडे. तर इथे आपण ते पूर्ण पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय, म्हणजे हे जे अविचल तत्व आहे ते आहे तिथेच, पण त्याला जी गती प्राप्त झाली आहे ती मायेमुळे प्राप्त झाली आहे. तर मग त्या पूर्णातून जरी ते पूर्ण बाहेर काढलं तर तरी पण ते पूर्ण तसंच राहतं, म्हणजे ते जे आत्मतत्व आहे ते तिथे स्थिर राहत असतं. त्याच प्रकारे उस नित्य चैतन्य स्वरूप आत्मा के वर्तमान रहते हुए ही जो मातरी अर्थात अंतरिक्ष में संचार गमन करता है, मातरिश्वा दधातू इथे आपण वाचलं आपलं श्लोकामध्ये. तर ते अंतरिक्ष में संचार और गमन करता है. वह मातरिश्वा, मातरिश्वा म्हणजे वायू सांगितलाय. वायू म्हणजे ते 5 एलिमेंट्स जे आपले आहेत त्याच्यापैकी हा एक एलिमेंट आहे. तर देह तर इटर्नल नाही है असं ते म्हणतात. जब मृत्यू नाही होता, नित्य उस नित्य चैतन्य स्वरूप, म्हणजे ते चैतन्य नित्य असतं. शरीराला मृत्यू आहे, त्याला मृत्यू नसतो. तो उस नित्य चैतन्य स्वरूप आत्म तत्व के वर्तमान रहते हुए मातर ईश्वर अंतरिक्ष में संचार गमन करता है, शरीर में रहते हुए भी असंग होता है. म्हणजे कसं की त्या शरीरामध्ये तो स्थित आहे, पण त्या शरीराशी लिप्त नाही, असंग आहे तो. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, पॉइंट आहे. काही लक्षात नाही आलं तर सांगू शका, म्हणजे तुम्ही विचारू शकता प्रश्न मला की इथे कशाचं काय विचारलं गेलं आहे ते. न बदलते हुए सारा खेळ खेळता आहे, म्हणजे तो तिथेच असतो पण तिथून तो भासवतो की मी तिकडे गेलो आहे, मी हे कर्म करतो आहे. हे सगळं मायेच्या उपाधीने तो करत असतो. तर इथे त्यांनी सांगितलं की कोण करतं, मग तेच की मायाच हे सगळं करत असते, पण आपल्याला असं वाटत असतं की तो ते जे परब्रह्म आहे तेच करत आहे. तर ही माया कशी असते हे आपण बघितलं आहे. तर ज्यांनी गीतेचा अभ्यास केलाय त्याच्यामध्ये 7व्या अध्यायात सांगितलंय की दैवी हेषा गुणमयी, ते प्रकृती आणि मायेचं सगळं वर्णन त्या 7व्या अध्यायात आहे. तर ज्याला इच्छा असेल त्याने 7वा अध्याय वाचू शकता अर्थासहित. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मायेचं कसं आहे म्हणून सगळं, माया कशी आपल्याला सगळं दाखवत असते. नंतर त्यांनी सांगितलं की वायू जो समस्त प्राणों का पोषक, समस्त प्राण म्हणजे कोणते प्राण, 5 प्राण आहे आपले, प्राण अपान वगैरे सगळे ते वायू आहेत, त्यांचा समस्त प्राणों का पोषक और क्रिया रूप वायू जे बहते हुए दिखता है तो वो ब्रह्म की वजह से, म्हणजे वायूचं पण जे कर्म आपल्याला दिसतं, काम जो करतो वाहण्याचं जे काम आहे ते ब्रह्माच्या सत्तेखालीच चाललेलं असतं. क्रिया रूप आहे, म्हणजे त्याची जी क्रिया होते ते आपल्याला वाटतं की तो क्रिया करतोय, पण ते प्रत्यक्ष कोण करत असतं, हे ब्रह्मस्वरूपच करत असतं. जिसके अधीन ये सारी शरीर और इंद्रिया है तथा जिसमें ये सब ओत प्रोत है, हे इंद्रिया आणि हे जे सगळे आहे ते कोणाचा, वायूचा आश्रय घेऊन या इंद्रिया कर्म करत असतात. पण वायू पण कशाच्या आश्रयाने राहत असतो, ब्रह्माच्याच आश्रयाने, म्हणजे त्या आत्मस्वरूपाच्या आश्रयामध्ये त्याच्या सत्तेमध्ये तो काम करत असतो. और जो सूत्र संज्ञक, सूत्र याने धागा, आपल्याला माहिती ना धागा,
सूत्रसंज्ञक, संज्ञक म्हणजे नाम आहे. सूत्रसंज्ञक तत्व निखिल जगत का विधाता है. त्याला नाव दिलं आहे ब्रह्मतत्वाला, की तो एका धाग्यामध्ये सगळ्यांना बांधून ठेवलेलं असतं. त्याच्या सत्तेने ती सगळे कामं चाललेली असतात. त्याला सूत्रसंज्ञक म्हटलंय. नाम संज्ञक म्हणजे एक उपमा दिली आहे ती अशी. तत्व निखिल जगत का विधाता आहे, तोच सूत्रसंज्ञक आहे जो जगाचा विधाता आहे. वह मातरिश्वा अपू, अप यानी अर्थात प्राणियों के चेष्टा रूप कर्म यानी अग्नि, सूर्य और मेघ आदि के ज्वलन. आता अग्नीचं कार्य कोणतं आहे? ज्वलन. सूर्याचं दहन, अग्नीचं दहन आणि सूर्याचं जलन, मेघाचं आणि वर्षाचं प्रकाश रूप वगैरे आपल्याला सगळं माहितीये की मेघापासून पाऊस येतो. प्रत्येकाचं कार्य आपल्याला माहित नाही. तर हे त्यांचे संज्ञक नाम दिलेले आहे. तसं ते सूत्रसंज्ञक नाम जगतच्या विधाताला त्यांनी दिलेलं आहे. अग्नी, सूर्य आणि मेघ यांचे जसे कार्य आहेत, हे सगळे कार्य जे चालतात ते सगळे याच्याच सत्तेने चालतात. हे सगळे अलग अलग वेगळे वेगळे दिसतात, पण त्यांचे जे कर्म आहे ते त्या चैतन्यामुळेच ते लोक कर्म करत असतात. आदि कर्म विभक्त करता है, ऐसा इसका अर्थ है. म्हणजे यांनी म्हटलं आहे की हा जो मातरिश्वा अपू अर्थात प्राणियों के चेष्टारूप कर्म, जे पण आपल्याला दिसतंय, चेष्टारूप म्हणजे आपल्याला जाणवतंय की हे कर्म करून राहिले. अग्नीचं कार्य जे आहे, सूर्याचं, मेघाचं, प्रकाशन एवं वर्षा आदि कर्म विभक्त करता है. इसका इसका ऐसा इसका भावार्थ हमें लेना है. तर हे सगळे व्हायटल फोर्स म्हणतो आपण याला, जे ज्वलन, दहन, प्रकाशन किंवा अग्नी वगैरे सगळे त्यांचं नाव त्या एनर्जीज आहे सगळ्या. तर त्या एनर्जीजला व्हायटल फोर्स म्हणतात. अथवा इसके भय से ही वायू चलता है. आता लास्ट मध्ये त्यांनी सांगितलं की त्याच्या भीतीनेच हा वायू चालतो. इथे पुन्हा त्यांनी पोएटिक लँग्वेज घेतली आहे. तर ते असं ते आपल्याला उपमा देऊन वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला सांगता आहेत की उसके भय से ही वायू चलता है इत्यादी भावावली. म्हणजे तो भाव त्यांच्या मनामध्ये आला म्हणजे ऋषींच्या, कवीचा जो भाव आहे त्याच्याद्वारे त्यांनी असं एक वाक्य उतरलं. तर हे याचा संदर्भ त्यांनी तैत्तरीय उपनिषदाशी दिलेला आहे. तिथे पण असंच एक वाक्य आहे, सेम संदर्भ असलेलं. श्रुतियों के अनुसार दधाती का अर्थ है धारण करता, ऐसा जानो. क्योंकि शरीर और इंद्रिय आदि सभी विकार सबके अधिष्ठान स्वरूप नित्य चैतन्य आत्म तत्व के विद्यमान रहते ही होते हैं. म्हणजे हे जे चैतन्य आहे आत्मस्वरूप, त्याच्या अधिष्ठानानेच सगळे कार्य चालतात आणि शरीराचे विकार पण जे असतात, 4 विकार, ते पण सगळे याच्या अधिष्ठानामुळेच चालत असतात. आता त्यांनी पुढच्या श्लोकासाठी काय म्हटलंय की मंत्रों को आलस नहीं होता. आता पहिले मंत्र द्वारा कहे हुए अर्थ को फिर ले रहे. आता हा जो पुढचा मंत्र आहे 5वा, तो पुन्हा रिपीट केलाय त्यांनी पहिल्या मंत्राशी. पुन्हा पुन्हा तेच सांगता. मी तुम्हाला कालच सांगितलं की ते आपल्याला रिपिटेशन जास्ती राहील याच्यामध्ये. काही काही तर श्लोक आहे ना ते सेमच आहेत. तर हा नेक्स्ट श्लोक त्यांनी सांगितला की तदेजति तन्नेजति तद्दूरे तद्वंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यत. म्हणजे याचं स्वरूप कसं आहे ते पुन्हा वर्णन करून सांगत आहे. गीतेमध्ये पण आपण बघितलं आहे की श्रीकृष्णाने त्या एकाच तत्वाचं वर्णन किती म्हणजे किती श्लोकांमध्ये, किती अध्यायांमध्ये परत परत तेच समजून सांगितलं. ते आपल्यासाठी सांगतात हे लोक. परत परत रिपिटेशन आपण म्हणतो, कधी कधी आपल्याला बोर होतं की काय बाबा तेच सांगताय, पण तसं नसतं. त्याची धारणा आपल्या मनात झाली पाहिजे. ते लहान मुलांना आपणही होतो तेव्हा पाढे पाठ करण्यासाठी आपण रोजच पाढे म्हणायला लावायचो, तेव्हा ते फिट आपल्या माइंडमध्ये बसतं. तसं हे आहे उपनिषदांचं कार्यच ते आहे की हे आत्मतत्व काय आहे ते तुमच्या डोक्यात, शरीरात, मनामध्ये असं भिनलं पाहिजे, म्हणून ते परत परत रिपिटेशन. तर या श्लोकाचा अर्थ त्यांनी सांगितले आहे कि वह आत्म तत्व चलता है तदेजति तन्नेजति, और नहीं भी चलता वह दूर है और समीप भी है तद्दूरे तद्वंतिके. वह सबके अंतर्गत है और वही सबके बाहर भी है. म्हणजे त्याचं स्वरूप सांगितलं आहे की कसं स्वरूप आहे त्याचं. म्हणजे ते चलनशील आहे. ते केव्हा दिसतं आपल्याला की ते चलनशील आहे, ते मायेच्या उपाधीने आपल्याला दिसतं. तो गुणरहित जेव्हा तो शरीर धारण करून येतो तर तेव्हा आपल्याला ते दिसतं की तो चालतो पण आहे. आणि जेव्हा
तो निर्गुण रूप असतं तेव्हा तो चालत नाही हे पण दिसतं. म्हणजे या शब्दशः अर्थ जर आपण याचा घेतला तर चालणे म्हणजे की कर्म करणे, म्हणजे तो चालतो बोलतो, हा जेव्हा तो उपाधी सहित असतो म्हणजे गुण त्याला लागलेले असतात त्यावेळेस तो आपल्याला दिसतो हालताना बोलताना चालताना. पण अचल आणि निर्गुण असतो त्यावेळेस तो चालत नाही याची पण आपल्याला जाणीव येतो, तो स्थिर असतो. कारण वह दूर और समीप भी है, म्हणजे तो जवळ पण आहे, अगदी जवळ, आणि दूर पण आहे. सबके अंतर्गत और सबके बाहेर भी आहे, म्हणजे आतमध्ये पण आहे आणि बाहेर बाहेर पण, म्हणजे पूर्ण चराचर सृष्टी त्याच्या सत्तेखाली चालते. हा अर्थ आपण इथे घेऊ शकतो. तर याचं त्यांनी सांगितलंय की चेतन घोडे लगाने से वो चलता है. चेतनाचे जे घोडे असतात ते लावतो तो, आणि म्हणजे आपल्याला दिसतं, म्हणजेच तो चैतन्य रूप जेव्हा असतो, मीन्स तो उपाधीमध्ये जेव्हा असतो मायेच्या, तेव्हा तो आपल्याला चालताना दिसतो. जिसका प्रकरण है वह आत्मतत्व. आता हे प्रकरण कशाचं आहे, तर हे आत्म्याबद्दलच आपण सगळं ऐकतो आहे. जिसका प्रकरण है वह आत्मतत्व एजन करता, एजन करता म्हणजे चालतो आहे. वही स्वयं नहीं भी चलता है, अर्थात स्वयं अचल रहकर ही चलता हुआ सा जान पड़ता है. तो किस वजह से जान पड़ता है, तो माया की वजह से. ही सब माया मॅट्रिक्स आपल्याला जे आहे ते सगळं दाखवते, खरं म्हणजे हे काहीच नाहीये. चलन दो से संभव आहे, म्हणजे दोन गोष्टी पाहिजे चलनासाठी, पण परब्रह्म एकच आहे. माया से चलता है, पर वह आभास है. माया म्हणजे आभास, मी तुम्हाला कालच सांगितलं. तर तो सगळा आपल्याला आभास असतो. वही स्वयं नहीं भी चलता, अर्थात स्वयं अचल रहकर भी चलता हुआ सा ज्ञान पड़ता है. यही नहीं, वह दूर भी है, अज्ञानियों को सैकड़ों करोड़ वर्षों में भी अप्राप्य होने के कारण दूर जैसा प्रतीत होता है. म्हणजे जे अज्ञानी लोक आहेत, आपण काल या अज्ञानीवरती खूप डिस्कशन केलं की जे अज्ञानी लोक आहेत त्यांना खूप दूर आहे तो, शेकडो करोड वर्ष, म्हणजे जन्म 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 घेतच राहतो मी असं. तद्वंतिके का अर्थ आहे त्यांनी तत् उ अंतिके ऐसा परिच्छेद करना चाहिए, त्याचा परिच्छेद करून सांगितलंय, त्या शब्दाची फोड केली, संधी म्हणतो आपण. वही अंतिक याने अत्यंत समीप भी आहे, तो आपल्या अगदी जवळ आहे. अर्थात केवळ दूर ही नाही, म्हणजे फक्त तो दूरच नाहीये, तर तो कोणासाठी दूर आहे, अज्ञानी लोकांसाठी. पण विद्वानों का आत्मा होने के कारण समीप भी आहे. विद्वान जे लोक आहे, जे ज्ञानी आहेत, ज्यांना ही जाण झाली आहे आता की नाही आपल्याला आता मुक्तीच्या मार्गाकडे जायचंय, तर आपण जेव्हा हे सगळ्या गोष्टींचं आचरण करतो, ध्यान वाचन वगैरे सगळं, त्याच्याद्वारे आपण जेव्हा विद्वान बनतो, ज्ञानी बनतो, त्यावेळेस त्यांना तो अगदी समीप असतो, तो आत्मा अतिशय जवळ असतो. वह इस सबके अंतर यानी भीतर ही है, तर तो सगळ्यांच्या आतमध्येच आहे असं त्यांनी सांगितलं. तर इथे त्यांनी सांगितलंय की हे प्राणमय कोश आणि मनोमय विज्ञानमय कोश यांच्या ज्या क्रिया असतात, तर या तिन्ही शक्ती असतात, त्यांचं काय बनलेलं असतं, सूक्ष्म शरीर बनलेलं असतं या तिघांचं मिळून. तर मी तर तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, परवाच्या दिवशी तत्वबोधामध्ये सांगितलं की कोणत्या कोणत्या शरीराने कोणते कोणते कोश तयार होतात, म्हणजे कशा प्रकारे असतं त्याचं वर्णन आपण केलं. पर बगैर ब्रह्म से ये नहीं चलते, हे तिन्ही शरीर आहेत पण ते बिना ब्रह्माचे म्हणजे त्यांच्यामध्ये चलन वलन नसतं, क्रिया नसते. मृत शरीर क्यों नहीं चलता, इसको ये तीनों कोश और सूक्ष्म शरीर ने उसको छोड़ दिया है. जेव्हा मृत होतं शरीर, मग ते का नाही क्रिया करत किंवा हालचाल का नाही करत, तर हे तिन्ही कोश आणि सूक्ष्म शरीर जे असतं आपलं, ते त्याला सोडून गेलेलं असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये काही क्रिया नसते. तर त्याच्यानंतर सांगितलं त्यांनी की जैसा की जो आत्मा सर्वांतर है, सर्वांतर म्हणजे सगळ्यांच्या मध्ये स्थित आहे असा जो आत्मा आहे. तर यांनी बृहदारण्यक उपनिषदाचं एक तिथे पण असं सेम असा एक हे दिलेला आहे या अर्थाचा श्लोक. आता याच्यामध्ये अजून एक तुम्हाला सगळ्यांना सांगते की प्रत्येक उपनिषदामध्ये, दुसऱ्या उपनिषदांमध्ये ही सेम जर वाक्य असतील तर इथेच संदर्भ दिलेला असतो आणि त्यांचं पेज नंबर आणि त्यांचं म्हणजे श्लोक नंबर, वल्ली नंबर सगळं सांगितलेलं असतं. तर ते आता ह्या शब्दाचा अर्थ त्यांनी बृहदारण्यक उपनिषदामध्ये एक श्लोक आहे त्याच्यासोबत केलाय, त्यामुळे इथे त्यांनी सांगितलंय की
जो आत्मा सर्वांतर है इत्यादी श्रुती से सिद्ध होता है. हा आत्मा जो सर्वांतर आहे तो श्रुती म्हणजे सगळ्या प्रकारचे उपनिषद. तर यांनी बृहदारण्यक उपनिषदाचं इथे उदाहरण दिलंय की त्याच्यातही असं सेम एक्झाम्पल आपल्याला दिलंय. आकाश के समान व्यापक होने के कारण वह इस नाम रूप और क्रियात्मक संपूर्ण जगत के बाहर तथा सूक्ष्म रूप होने से इसके भीतर भी है. म्हणजे बाहेर पण पूर्ण व्याप्त आहे आणि अंतर्गतपणे आपल्या आतमध्ये पण तो आहे. सगळ्या चराचरामध्ये तो व्यापून भरलेला आहे. और श्रुती के प्रज्ञान घन ही. आता यांनी सांगितलं हे प्रज्ञा म्हणजे कॉन्शियस आणि घन याने सिर्फ सिर्फ केवळ वही म्हणजे फक्त तेच त्यानेच भरलेलं असं जे म्हणतो आपण त्याला प्रज्ञान घन ही है. म्हणजे हेच त्याला असं संबोधलं आहे की कॉन्शियसनेस जो आहे कॉन्शियसनेस सोडून दुसरं काहीच नाहीये जगामध्ये. म्हणजे आत्मा सोडून दुसरं जगामध्ये तुम्हाला काहीच दिसणार नाही. सगळं त्याच्याने व्याप्त झालेलं आहे जगत. हे जे बृहदारण्यक उपनिषद आहे त्याचा संदर्भ पुन्हा या प्रज्ञान ही साठी दिलेला आहे त्यांनी. तर बृहदारण्यक उपनिषद खूप मोठा आहे आणि ते याज्ञवल्क आणि मैत्रेयीचा संवाद आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यातले काही काही एक्झाम्पल रिलेटेडच असतात ते एकमेकांशी. श्लोक म्हणून येथे संदर्भ देतात ते. आणि उपाधी के कारण वो बाहर भी दिखता है हमें और अंदर भी. म्हणजे मायेच्या अधीन असलं की बाहेर पण ते दिसतं आपल्याला आणि अंदर भी आहे म्हणजे आतमध्ये तर आहेच आपल्या. तर त्याच्यामध्ये त्यांनी मग नेक्स्ट श्लोक आहे जो 6वा तो सांगितलाय अभेददर्शी की स्थिती. अभेददर्शी बनायचं आपल्याला. जे लोक ज्ञानी आहेत ते अभेददर्शी असतात. म्हणजे भेदच त्यांना दिसत नाही कोणामध्येच, आपल्यामध्ये आणि समोरच्या व्यक्तीमध्ये, वस्तूमध्ये, कशामध्येही त्यांना भेद दिसत नाही. हमारा जो नाम आहे भेददर्शी आहे, पर ब्रह्मज्ञानी जे होते वो अभेददर्शी. म्हणजे आपण जे असतो ना आपलं जे ज्ञान असतं ते भेददर्शी असेल. आपण प्रत्येकाला वेगळं वेगळं समजत असतो. म्हणजे हे वेगळं ते वेगळं ह्या सगळ्या गोष्टी अशा असतात. पण ज्ञानी लोक काय करतात ते सगळ्यांमध्ये त्या तत्वाला बघतात. अहम ब्रह्मास्मी बोध त्यांचा असतो. नाम अभेददर्शी त्याचं लक्षण आहे स्थित. स्थिती म्हणजे ती जी स्थिती त्यांची होऊन जाते. ब्रह्मज्ञानी लोकांची जी स्थिती होऊन जाते. आता मोठे मोठे आपले संत ऋषी आपण बघतो. एकनाथ महाराजांचं उदाहरण आहे की त्या गाढवाला सुद्धा त्यांनी पाणी पाजलं काशीला की तो तडफडून तिथे लोळत होता. तर त्यांना त्याची जाणीव त्याच्यामध्येही त्यांना ब्रह्म दिसलं तर त्यांनी त्याला पाणी पाजलं. तर असे जे मोठे मोठे ऋषी ज्ञानी लोक असतात त्या ज्ञानी लोकांना सगळीकडे तो परमात्मा परमेश्वर दिसतो. तर त्याच्याशी रिलेटेड हा श्लोक आहे असं त्यांनी इथे आता संदर्भ दिला आहे. जेव्हा आपण ज्ञानी बनतो स्थितप्रज्ञ. आता हे गीतेचा जे लोकांना अभ्यास आहे त्यांना स्थितप्रज्ञाची स्थिती माहित असते. तर गीतेमध्ये अर्जुनाने प्रश्न विचारलाच आहे की स्थितप्रज्ञस्य का भाषा. तर तो दुसऱ्या अध्यायामध्ये 54वा श्लोक आहे. तर त्या ब्रह्मज्ञानीची काय स्थिती असते तशी स्थिती ही अभेददर्शी इथे त्यांनी सांगितलेलं आहे. तर कसं असतं पहिले तो साधक असतो. सुरुवातीला आपल्यासारखा साधक असतो. तो ज्ञान मिळवण्यासाठी त्याला त्याचे प्रयत्न चाललेले असतात. मग त्याच्यानंतर त्याची ती स्थिती त्याला प्राप्त होते. तर ती काय स्थिती असते यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्नेवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. या श्लोकाचा अर्थ आहे की आधी तो साधकच असतो आपल्यासारखा. तो जो साधक आहे संपूर्ण भूतों को आत्मा में ही देखता है. जेव्हा तो ब्रह्मज्ञानी होतो आणि त्याला ती गती प्राप्त होते ब्रह्मज्ञानाची किंवा आपण ते स्थितप्रज्ञ पण घेऊ शकतो. सामान्य लोकांना स्थितप्रज्ञ माहिती आहे गीतेमुळे. तर स्थितप्रज्ञ जेव्हा तो होतो त्यावेळेस त्याला सगळ्यांमध्ये तो परमेश्वर दिसत असतो. और समस्त भूतों में भी आत्मा को ही देखता है. संपूर्ण भूतों को आत्मा में देखता है और समस्त भूतों में आत्मा को देखता है. म्हणजे दोन्हीकडे आहे. वह इस सर्वात्म्य दर्शन के कारण किसी से घृणा नहीं करता. विजुगुप्सते म्हणजे घृणा करणे. तर प्रत्येकामध्ये जर त्याला ब्रह्म दिसत असेल तर तो कोणाची घृणा कशी करेल. हे अतिशय सुंदर त्याने असं सांगितलेलं आहे की जित देखू उत राम सरीखा. सगळीकडे फक्त राम आणि रामच भरलेला आहे. तर अशा प्रकारे जेव्हा तुमची स्थिती होऊन जाते तर आपण समोरच्याची घृणाच नाही करू शकत. फक्त प्रेम आपल्यामध्ये उत्पन्न होत असतं.
आपण बघितलं एक मोठे मोठे संत ऋषी कधी कोणाला कोणाचा म्हणजे द्वेष करत नाही, घृणा करत नाही, क्रोध करत नाही. अतिशय त्यांची समत्व दर्शनाची स्थिती झाल्यामुळे सगळ्यांमध्ये जर त्यांना परमेश्वर दिसतो आहे तर घृणा उत्पन्नच कशी होईल. तर मग ते काय म्हणायला लागतात त्या याच्यामध्ये, नाहम नाहम तुहु तुहु, म्हणजे मी नाहीच आहे, सगळीकडे तूच आहे, अशी स्थिती त्यांची होते. तर त्याचं भाष्य आपण बघू. तर इथे ही स्थिती पहिल्या मंत्राशी आपण कम्पेअर करू शकतो, की ही स्थिती पहिल्या मंत्राचं सांगितलंय ईशावास्यम इदम सर्व, म्हणजे सगळ्यांमध्ये ईश्वर बघण्याची जी स्थिती होते ती ब्रह्मज्ञानाची स्थिती आपली होते, म्हणजे स्थितप्रज्ञाची स्थिती असते. जो परिव्राट, परिव्राट म्हणजे मुमुक्षु, अव्यक्त से लेकर स्थावर जंगम पर्यंत संपूर्ण भूतों को आत्मा में ही देखता है, अर्थात उन्हें आत्मा से पृथक नहीं देखता, म्हणजे आत्म्यापासून तो वेगळा बघूच नाही शकत प्रत्येक व्यक्तीला, वस्तूला. प्रत्येक स्थावर जंगम जे आहे त्यांनी सांगितलं, इथे आपण बघितलं झाडं, पशु पक्षी सगळे आले त्याच्यामध्ये, म्हणजे नॉन लिव्हिंग आणि लिव्हिंग दोन्ही पण त्याच्यामध्ये येतात सगळेजण. तर तो बघूच नाही शकत पृथक, म्हणजे वेगळा आपल्यापेक्षा किंवा त्या आत्म्यापेक्षा वेगळं काहीच नाहीये, अशी त्याची स्थिती होऊन जाते. उन संपूर्ण भूतों में भी आत्मा को देखता है, अर्थात उन भूतों के आत्मा को भी अपना ही आत्मा जानता है, आणि त्यांचा जो आत्मा आहे तोच आपला आत्मा आहे, अशी त्याची जाणीव त्याला व्हायला लागते त्याच्यामुळे. और उसे यही समझता है कि जिस प्रकार मैं इस देह के कार्यभूत और कारण इंद्रिय संघात का आत्मा, कार्यकारण भाव असतो. तर इथे 10 मिनिट दाखवून राहिलाय तो. ठीक आहे, उद्या बघू आपण, होऊन जाईल आपले. छोटे छोटे काही श्लोक आहे, काही मोठे आहे, तर त्याचं विश्लेषण थोडस मोठं असल्यामुळे 1-2 मिनिटं मी अजून हे घेऊन घेते, मग तुम्हाला सांगते. तर तेच त्यांनी सांगितलंय की इंद्रिय संघात आत्मा इसकी समस्त प्रतीतियों का साक्षी चेतयिता, चेतयिता म्हणजे चेतन करने वाला, म्हणजे ज्याच्यामध्ये चेतना निर्माण करतो असा तो जो आहे, केवल और निर्गुण हूँ, उसी प्रकार अपने इसी रूप से अव्यक्त से लेकर स्थावर पर्यंत संपूर्ण भूतों का आत्मा भी मैं हूँ. आता सगळीकडे स्थावर जंगम मध्ये सगळीकडे मग त्याला ती जाणीव होते कशाची, अहम ब्रह्मास्मीची. तर मग अशी जेव्हा आपली स्थिती होते तेव्हा आपण सगळीकडे त्या आत्म्याला बघू शकतो. इस प्रकार जो सब भूतों में और निर्विशेष, म्हणजे जिथे शेष काहीच नाही राहत, आत्मरूप को ही देखता है, वह उस आत्मदर्शन के कारण ही किसी से जुगुप्सा नहीं कर सकता, यानी घृणा नहीं कर सकता. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपली स्थिती अशी झाली पाहिजे मुमुक्षूंची, की कोणाशी आपल्याला द्वेष, राग, घृणा, अहंकार काहीच वाटलं नाही पाहिजे, फक्त प्रेम आणि प्रेमच आपल्याला सगळ्यांबद्दल वाटलं पाहिजे. तर हे बाकीचा एक पॅरेग्राफ आहे, तो आपण उद्या घेऊ. आणि आता आपण ध्यानाला सुरुवात करूया. तर सगळ्यांनी आज थोडं वेगळं ध्यान घेऊ, कारण आपण आत्म्याच्या स्थितीपर्यंत आलो आहे, तर त्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. तर सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहे. जे नवीन साधक असतील त्यांनी फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचंय, त्यांना हे समजेल की नाही मी सांगू नाही शकत, समजलं तर छानच आहे. तर सगळ्यांनी डोळे बंद करा आणि हळूहळू श्वासाच्या गतीकडे लक्ष द्या. खूप सुंदर आपला श्वास सुरू आहे. आपण श्वास आत घेतो आहोत आणि बाहेर सोडतो आहोत. नॉर्मल श्वास आहे, दीर्घ श्वसन करायची गरज नाही. खूप सुंदर आपला श्वास सुरू आहे. श्वास येतो आहे आणि श्वास जातो आहे. आता सगळ्यांनी इमॅजिन करायचंय की खूप मोठी अशी नदी आहे, गंगा, यमुना, ज्या नद्या असतात ज्यांचे पात्र खूप मोठे मोठे असतात, तशा प्रकारची नदी आहे. ती जी नदी आहे त्याच्यात एक नाव चाललेली आहे. हळूहळू ती नदीच्या प्रवाहामध्ये पुढे पुढे जाते आहे आणि त्या नावेमध्ये आपण बसलो आहोत.
आणि त्या नदीचा आनंद घेतो आहोत, नावेचा, त्या पाण्याचा आनंद घेतो आहोत. इमॅजिन करायचं सगळ्यांनी आणि फील पण करायचं आहे. त्या पाणी असं उडून आपल्या अंगावर पडत आहे याची जाणीव, असं फिलिंग आपल्याला आलं पाहिजे. पाण्याचे थेंब असे उडतात ते आपल्या अंगावर आणि आपण हेलखावे खात त्या नावेमध्ये चाललो आहोत. खूपच सुंदर असा आपला प्रवास त्या नावेतून सुरू आहे. श्वासाकडे लक्ष द्यायचंय आणि इमॅजिन पण करायचंय नावेचं इमॅजिनेशन. खूप आनंदामध्ये आपण त्या नावेतून फिरून राहिलो आहोत. अतिशय सुंदर आनंद घेतो आहोत त्या नदीचा, त्या नावेचा, त्या पाण्याचा, त्या निसर्गाचा. आता इथे तुम्ही आपण वाचल्याप्रमाणे सगळीकडे तोच परमात्मा परमेश्वर स्थित आहे अशा प्रकारे इमॅजिन करा. आता अचानक नदीला खूप जोरात त्याच्या लाटा वाढल्या आहेत आणि त्या नदीमध्ये भवरा तयार झाला आहे आणि ती लाट जोरजोरात येऊन आपल्या नावेवर आदळायला लागली आहे. सगळं इमॅजिन करायचं आहे आणि आपली नाव जोरात हेलकावे खात आहेत. जोर जोरामध्ये ती डोलायला हलायला लागली आहे आणि त्या नावेत पाणी यायला लागलेलं. तर इथे आपल्या मनाला आणि शरीराला सुद्धा समजवायचं आहे की आपणच सगळं आहोत. तो परब्रह्म परमात्मा परमेश्वर सर्वत्र भिनलेला आहे, व्याप्त आहे. जेव्हा ती नाव जोरजोरात हेलकावे खात आहे याची जाणीव जेव्हा तुम्हाला व्हायला लागेल त्यावेळेस भीती न वाटू देता, भिवून न जाता शांतपणे स्वतःच्या मनाला समजवायचं आहे. आता आपली बुडण्याची स्थिती आली आहे, पण न घाबरता शांतपणे बसून त्या आत्म्याचं चिंतन करायचं आहे. तो आत्माच सर्वत्र, प्रत्येक कणात, अणुरेणूमध्ये, निसर्गात, स्वतःमध्ये, त्या नदीमध्ये, त्या नावेमध्ये तोच परमात्मा परमेश्वर भिनलेला आहे. त्याने पूर्ण व्यापून टाकलेले आहे. त्याचीच सत्ता सगळीकडे आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या मनाला इन्स्ट्रक्शन काय द्यायची आहे, तर न घाबरता त्याला सांगायचं आहे की जर तो परमात्मा परमेश्वर सगळीकडे आहे तर तोच माझ्यामध्ये सुद्धा आहे आणि त्या नावेत सुद्धा आहे आणि त्या नदीमध्ये सुद्धा आहे. आणि जर ती नाव डुबली तर आपण शरीराने जरी आपलं काही झालं तरी आत्मस्वरूपामध्ये आपण विलीन होणार आहोत. आणि इमॅजिन करायचंय की ती नावच तुम्ही बनले आहात आणि ती नदी सुद्धा तुम्हीच बनले आहात. अतिशय सुंदर कल्पना आहे बघा. प्रत्येक कणामध्ये, त्या नावेत, नदीमध्ये, त्या पाण्याच्या थेंबांमध्ये स्वतःमध्ये त्या परमेश्वराला बघायचं. आपणच तो झालो आहोत. आपणच नदी झालो आहोत. आपणच नाव पण आहोत
आपणच ते आत्मस्वरूप आहोत आणि आपणच त्या पाण्याच्या लाटा, सर्व काही आपणच आहोत. म्हणजेच आपण त्याच्याशी एकरूप झालो आहोत. तो आत्मा म्हणजे मीच आहे, ती नाव म्हणजे मीच आहे आणि मीच ती नाव पण झालो आहे, मीच ती नदी झालो आहे. किती सुंदर कल्पना आहे बघा, अतिशय सुंदर. आपणच तो परमात्मा परमेश्वर आहे, तर मग त्याला भीती कसली? कसलीच भीती उरत नाही. फक्त श्वासांकडे लक्ष द्यायचंय. श्वास येतो आहे आणि श्वास जातो आहे आणि उश्वासा वाटे ती भीती पूर्णपणे बाहेर निघून गेली आहे आपल्या आतमध्ये. कारण त्या शरीरालाच आपण देह समजत होतो, त्या शरीराला सर्व समजत होतो, पण आपण हे विसरून गेलो की तोच परमात्मा परमेश्वर आपण आहोत. आपणच सगळीकडे व्याप्त आहोत आणि ती नाव, ते पाणी, ती नदी संपूर्णपणे आपणच आहोत. हळूहळू श्वास येतो आहे